सोलापूरच्या राजकारणात राजन मालक या नावाचा एकेकाळी असा दबदबा होता की त्यांच्या शब्दाशिवाय मोहोळमध्ये पानही हालत नसे। मात्र गेल्या वर्षभरात सोलापूरच्या या बालेकिल्ल्यात दोन मोठे चमत्कार घडले आहेत, ज्यांनी राजन मालकांच्या सत्तेच्या साम्राज्याला सुरुंग लावला आहे। आधी विधानसभा आणि आता चक्क एका 22 वर्षीय तरुणीने मोहोळच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकून राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडून दिली आहे। राजन पाटील यांचा पराभव आणि 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रेचा हा ऐतिहासिक विजय नक्की कसा झाला याची संपूर्ण इनसाइड स्टोरी आपण आज या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत यावेळेस चुरस शिगेला पोहोचली होती। एका बाजूला प्रदीर्घ अनुभव असलेले राजन पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे उमेदवार होते, तर दुसऱ्या बाजूला कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसलेली 22 वर्षांची सिद्धी वस्त्रे होती। वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या आणि एका सीएच्या कार्यालयात अवघ्या 7,000 रुपयांवर काम करणाऱ्या सिद्धीला जेव्हा शिवसेनेने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली, तेव्हा अनेकांनी तिच्यावर टीका केली होती। ही नौकी मुलगी काय करणार असं म्हणत तिच्या वयावरून तिला हिणवलं गेलं। मात्र सिद्धीने याच टीकेचं उत्तर निकालातून दिलं आहे। सिद्धीने भाजपच्या अनुभवी शीतल क्षीरसागर यांचा पराभव करून केवळ निवडणूकच जिंकली नाही, तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्षा होण्याचा मानही पटकावला। या विजयाचे सर्वात मोठे श्रेय जाते ते मोहोळमधील विरोधकांच्या अभेद्य एकजुटीला। राजन पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धडा शिकवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील आणि शिवसेनेचे रमेश बारसकर यांनी एकत्र येऊन रणनीती आखली होती। विशेष म्हणजे महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी मोहोळमध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत भाजप समोर मोठे आव्हान उभे केले होते। खुद्द एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये येऊन घेतलेली सभा आणि शिवसैनिकाच्या मृत्यूची जुनी फाईल ओपन करण्याबाबत दिलेला इशारा या निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरला। राजन पाटील यांच्यासाठी हा एका वर्षातील दुसरा मोठा धक्का आहे। अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील आणि राजू खरे यांनी एकत्र येत राजन पाटलांच्या वर्चस्वाला धक्का दिला होता आणि त्यानंतर आता नगर परिषद निवडणुकीतही विरोधकांच्या या त्रिकुटाने सिद्धी वस्त्रेच्या माध्यमातून पाटलांना धोबीपछाड दिला आहे। अनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे आधीच राजन पाटील बॅकफुटवर गेले होते। त्यातच आता मोहोळ शहरानेही त्यांच्या हाताला पाय लावले आहेत। हा निकाल म्हणजे केवळ एका निवडणुकीचा निकाल नसून मोहोळमधील जनतेने बदललेल्या या मानसिकतेचे आणि दशकानुदशके सुरू असलेल्या दहशतीच्या राजकारणाविरोधात दिलेल्या कौलाचे प्रतीक मानले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनल सबस्क्राइब करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना सुद्धा शेअर करा।